हैवानाचाही थरकाप उडवणारा हत्येचा घटनाक्रम समोर आलेला आहे। येणारा काळ खूप कठीण असेल असं धनंजय देशमुखांनी सांगितलेलं आहे। कराड टोळीची क्रूरता समोर आलेली आहे। या माणसांमधला राक्षस या फोटोमधून समोर आलेला आहे। सारा महाराष्ट्र हादरलेला आहे। देशमुखांच्या निर्गुण हत्येचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समोर आलेले आहेत। सरपंच संतोष देशमुखांची कशी अमानुष हत्या झाली त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत। कराड टोळीची क्रूरता बघा, माणसांमधला राक्षस बघा, हैवानांचाही थरकाप उडवणारा हत्येचा घटनाक्रम समोर आलेला आहे। मारेकरांना मोठं पाठबळ होतं असं देखील आरोप धनंजय देशमुखांनी केलेला आहे। मारेकरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सर्व स्तरातून आता मागणी होते। देशमुखांना निर्वस्त्र करताना अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीक घुलेनं लघुशंका केली होती। आरोपी घुले हैवानी आवेशात देशमुखांशेजारी उभा होता आणि त्याने चक्क फोटो देखील काढला। देशमुखांना शिव्या देत आरोपीनं लाथा बुक्क्या आणि पाईपनं मारहाण केली। क्रूर हत्येचे पुरावे तुम्ही सामोर बघा। हैवानांचे देशमुखांवर कसे अत्याचार त्यांनी केले त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आलेले आहेत। वाल्मिक कराडला पोलीस वाचवतायत। हत्येचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल। सरपंच हत्येतील मोकारपंथी कोण? सरपंच हत्ये प्रकरणाला जसजसे दिवस लोटू लागले तसतसे या हत्या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होऊ लागले। आता सरपंच संतोष देशमुख यांना हालहाल करून मारतानाचे 15 फोटो आणि 3 व्हिडिओ व्हायरल केल्याचा मोठा खुलासा पोलीस तपासामध्ये समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। यामुळे मारेकऱ्यांचा निर्दयीपणा देखील उघड झाला। संतोष देशमुखांना मारताना त्यांचे हालहाल करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून ते मिळवण्यात पोलिसांना यश आलंय। हे फोटो आणि व्हिडिओ आरोपींच्या विरोधातील एक मोठा पुरावा आहे। या 15 फोटोंमध्ये आणि 3 व्हिडिओंमध्ये नेमकं काय आहे पाहूया। आरोपी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरील शर्ट ओरबाडत जोरजोरात हसतोय। मारहाणीनंतर जयराम चाटेनं सरपंचांना निर्वस्त्र केलं। देशमुखांना निर्वस्त्र करताना आरोपी केदार हसत हसत सेल्फी काढतोय। अर्धमेल्या अवस्थेतील देशमुखांच्या अंगावर आरोपी प्रतीक घुलेनं लघुशंका केली। आरोपी घुले हैवानी आवेशात देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतोय। देशमुखांना शिव्या देत आरोपीनं लाथाबुक्क्यानं आणि पाईपनं त्यांना मारहाण केली। या मारहाणीमुळे देशमुखांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत ओघळल्याचं फोटो दिसतंय। अमानुष मारहाण करून वाल्मिक कराडच्या गँगनं याच हैवानी कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ मोकारपंथी या ग्रुपवर शेअरही केले आणि त्याचं व्हॉट्सअप ग्रुपमधील इतर टवाळखोरांनी या दुष्टांच्या कृष्णकृत्याचा आनंद लुटल्याचं सूत्रांनी सांगितलंय। कराड आणि त्याच्या गँगनं इतकं राक्षसी कृत्य करून देखील वाल्मिक कराडला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांनी केलाय। पोलिसांनी तयार केलेल्या चार्जशीटमध्ये कराडसाठी पळवाटा असल्याचं म्हणत त्यांनी संपूर्ण चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। पान क्रमांक 36 वर टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले असं का लिहिलं? सुदर्शन घुले टोळीचा प्रमुख कसा? पान 37 वर वाल्मिक नंबर 1 वर असल्यास टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले हे वाक्य का? जो कोणी आड येईल त्याला आडवा करा आणि कामाला लागा हा कराडचा आदेश। विष्णू चाटेशी बोलून घ्या असे आदेश वाल्मिकनं दिल्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख। उद्या कराडनं याच चार्जशीटचा हवाला देत मी कुठे त्यांना मारा असं म्हटल्यास काय करणार? एसआयटीनं दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असला तरी टोळी प्रमुख हा सुदर्शन घुले असल्याचं म्हटलंय। राक्षसी वृत्तीच्या आरोपींनी सरपंच संतोष देशमुखांना अर्धमेल करून त्यांचे व्हिडिओ काढून व्हायरल करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला। तरी देखील पोलीस त्यांच्या टोळी प्रमुखासाठी पळवाटा तयार करत असतील तर खरंच या तपासातून संतोष देशमुखांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित झालाय। ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।